पाहताय खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल। अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार सेफ फूड सेफ महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत आज हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ देवस्थान परिसरात अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे धडक तपासणी मोहीम राबवण्यात आली आहे। याबाबत विविध प्राप्त तक्रारींच्या आधारे 10 मिठाई विक्रेते आस्थापनांची या कारवाई दरम्यान तपासणी करण्यात आली। या तपासणी दरम्यान अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार विविध बाबींची पडताळणी करण्यात आली। या तपासणी मोहिमेत अन्न नोंदणी व अथवा वैध परवाना नसलेल्या मिठाई विक्रेत्यांना व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले। तसेच निकृष्ट दर्जाच्या खव्याचे 7 नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले असून चुकीच्या पद्धतीने साठवून ठेवण्यात आलेल्या 93 किलोचा साठा नष्ट करण्यात आला असल्याचं प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवण्यात आले। औंढा नागनाथ येथील अन्न व्यावसायिक हे वसमत येथील व्यावसायिकांकडून खवा खरेदी करून विक्री करत असल्याचं या तपासणीत निदर्शनास आलं। त्या अनुषंगाने वसमत इथंही विशेष तपास पथक पाठवून पुढील कारवाई करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी तुषार घोपे, श्रीमती सावंत, वैभव ठोंबरे, कृष्णा मुळे यांनी सहाय्यक आयुक्त खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली। नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थांची खरेदी करण्याचे तसेच कोणतीही तक्रार असल्यास त्यांनी प्रशासनाला त्वरित कळवण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभाग, छत्रपती संभाजीनगरचे सह आयुक्त श्रीकांत करकळे यांनी केले आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.